प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा. देशातल्या 80 कोटी जनतेला मोफत अन्नधान्य वितरण करणार. कोविड-19चा संसर्ग वाढू नये यासाठी जनतेनं रोजच्या जीवनात अधिक खबरदारी घेण्याचं पंतप्रधानांचं नागरिकांना आवाहन. कोविड-19 वरच्या लस मोहीम नियोजनाचा पंतप्रधानांनी घेतला आढावा. लस माफक दरात सर्वांना उपलब्ध व्हावी यावर भर देणार. राज्यात काल 4,878 नव्या रुग्णांची नोंद तर 1,951 जण कोरोनामुक्त. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळून 2 ते 12 जुलैपर्यंत पूर्णतः टाळेबंदी घोषित. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातही 8 जुलैपर्यंत पुन्हा टाळेबंदी कायम. मुंबईतल्या उपनगरी रेल्वेच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ. अत्यावश्यक सेवेतल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना देखील घेता येणार लाभ. वीज देयकं वाढीव नाहीत, मात्र एकरकमी भरणा केला तर 2% सूट देणार. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली विठ्ठलाची शासकीय पूजा. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला कोरोनामुक्त करण्याचं घातलं साकडं. आणि जम्मू काश्मीरातल्या सोपोर इथं दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद तर एका स्थानिक नागरिकाचाही मृत्यू. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी तुषार पवार आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. देशातल्या 80 कोटी जनतेला मोफत धान्य देणाऱ्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला नोव्हेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात केली. या योजनेच्या विस्तारासाठी 90,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च होणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. आगामी सणासुदीच्या काळात या योजनेत कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला 5 किलो गहू किंवा तांदूळ मोफत दिले जाणार, तर प्रत्येक कुटुंबाला दरमहा 1 किलो चणा डाळ मोफत दिली जाणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना का विस्तार अब दिवाली और छठ पूजा तक यानी नवंबर महीने के आखिर तक कर दिया जाएगा. यानी 80 करोड़ लोगों को मुफ्त अनाज देने वाली ये योजना अब जुलाई, अगस्त, सितंबर, अक्टूबर, नवंबर में भी लागू रहेगी. सरकार द्वारा इन 5 महीनों के लिए 80 करोड़ से ज्यादा गरीब भाई बहनों को हर महीने परिवार के हर सदस्य को 5 किलो गेहूं या 5 किलो चावल मुफ्त मुहैया कराया जाएगा. और साथ ही प्रत्येक परिवार को हर महीने 1 किलो चना भी मुफ्त दिया जाएगा. प्रामाणिक करदाते या 2 घटकांच्या परिश्रम आणि समर्पणामुळे सरकार गरजू लोकांना मोफत अन्नधान्य देणं शक्य झालं, असं पंतप्रधानांनी सांगितलं. टाळेबंदी सुरू होताच सरकारनं प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत गरिबांना 2.25 लाख कोटी रुपयांचं पॅकेज देण्यात आलं. देशात एक राष्ट्र एक रेशन कार्ड ही योजना सुरू झाली असून गरिबांना त्याचा सर्वाधिक लाभ मिळणार आहे. इस योजना के तहत गरीबों के लिए 2.25 लाख करोड़ रुपए का पैकेज दिया गया. साथियों, बीते 3 महीनों में 20 करोड़ गरीब परिवारों के जनधन खातों में सीधे 31,000 करोड़ रुपया जमा करवाए गए हैं. इस दौरान 9 करोड़ से अधिक किसानों के
बैंक खातों में 18,000 करोड़ रुपए जमा हुए हैं। इसके साथ ही गांवों में श्रमिकों को रोजगार देने के लिए प्रधानमंत्री गरीब कल्याण रोजगार अभियान तेज गति से आरंभ कर दिया गया है। इस पर सरकार 50,000 करोड़ रुपए खर्च कर रही है। जगातल्या अनेक देशांच्या तुलनेत भारतातली कोरोनाची स्थिती बरीच नियंत्रणात आहे. योग्य वेळी घेण्यात आलेला टाळेबंदीचा निर्णय आणि इतर निर्णयांमुळे लाखो लोकांचं आयुष्य वाचवलं आहे. मात्र अनलॉकचा पहिला टप्पा सुरू झाल्यापासून वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात आपल्याला आता अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचं पंतप्रधान म्हणाले. प्रतिबंधित क्षेत्रांकडे विशेष लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. स्थानिक प्रशासनानंही तत्परतेनं आणि कठोरपणानं काम केलं पाहिजे असंही ते म्हणाले. लेकिन आज जब हमें ज्यादा सतर्कता की जरूरत है तो लापरवाही बढ़ना बहुत ही चिंता का कारण है। साथियों, लॉकडाउन के दौरान बहुत गंभीरता से नियमों का पालन किया गया था। अब सरकारों को, स्थानीय निकाय की संस्थाओं को, देश के नागरिकों को फिर से उसी तरह की सतर्कता दिखाने की जरूरत है। विशेषकर कंटेनमेंट जोन्स, उस पर तो हमें बहुत ध्यान देना होगा। जो भी लोग नियमों का पालन नहीं कर रहे हैं, हमें उन्हें टोकना होगा, रोकना होगा और समझाना भी होगा। गरीब आणि शोषित घटकांना सबल करण्यासाठी सातत्यानं काम करणार असून आत्मनिर्भर भारत अभियान पुढे नेणार आहोत. स्थानिक गोष्टींसाठी आग्रही राहण्याच्या दृढ संकल्पासह आपल्याला पुढे जायचं आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं. कोरोना संदर्भातल्या खबरदारीच्या सर्व सूचनांचं पालन करा असं आवाहनही त्यांनी केलं. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या विस्ताराचा निर्णय गरिबांच्या कल्याणाचा पंतप्रधानांचा संकल्प अधिक मजबूत करणारा आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. गरीब जनतेला यामुळे मोठा दिलासा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्री जी की आज की घोषणा ये गरीब कल्याण का उनके संकल्प को और आगे मजबूत करने वाला घोषणा है। पहले ही 1,70,000 करोड़ की घोषणा कर चुके हैं। उसके तरह लोगों को पैसे, गैस, खाद्यान्न मिला है। अब ये भी 90,000 करोड़ रुपयों का ये कार्यक्रम बनाया है। मुझे पूरा विश्वास है कि लोगों को अब 25 किलो अनाज हर एक को मुफ्त मिलेगा। 80 करोड़ लोगों की खाने की चिंता खत्म होगी। प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या घोषणेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये याविषयी पंतप्रधानांना योजनेला मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. अन्न सुरक्षा योजनेचा राज्यातल्या सुमारे 7 कोटी लोकांना लाभ होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. कोविड-19 वरची लस माफक दरात आणि सर्वांना उपलब्ध होण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे. कोविड-19 वरची लस आणि त्यासंदर्भातली तयारी आणि नियोजन याबाबत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली. या संदर्भात 4 मार्गदर्शक तत्व आखली आहेत. डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी तसंच वैद्यकीय क्षेत्राव्यतिरिक्त कोविड योद्धे यांना प्राधान्यानं लस दिली जावी. प्रत्येकाचं लसीकरण आणि निवासाबाबत कोणत्याही अटींशिवाय कुठेही लसीकरण तसंच लसीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेवर तंत्रज्ञानाच्या आधारे अखंड देखरेख ठेवण्याची व्यवस्था असावी असं पंतप्रधानांनी सांगितलं.
सर्वांना प्रभावी पद्धतीनं आणि नियोजित वेळेत लस देण्याच्या दृष्टीनं उपलब्ध तंत्रज्ञानाचा आढावा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. लस विकसित करण्याबाबतच्या सद्यस्थितीचा आढावा यावेळी घेण्यात आला. देशात कोविड-19चे रुग्ण बरे होण्याच्या दरात वाढ होऊन तो 60% पोहोचला आहे. गेल्या 24 तासात 18,522 नव्या रुग्णांची नोंद झाल्यानं देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या 5,66,840 वर पोहोचली आहे. तर 418 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यानं मृतांचा आकडा 16,893 वर पोहोचला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. सध्या 2,15,125 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून 3,34,821 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान कोरोनाग्रस्त रुग्णांच्या जगभरातल्या आकड्यानं 1 कोटीचा टप्पा गाठला आहे. त्यापैकी तब्बल 5 लाख लोक कोरोनामुळे दगावले आहेत. यापैकी अमेरिका आणि कोरोनात मृत्यूची संख्या जास्त आहे. कोरोनाचा सर्वाधिक विळखा अमेरिकेला पडला असून तिथं 25 लाख बाधितांची नोंद झाली आहे. 1,25,000 मृत्यू झाले आहेत. अमेरिकेपाठोपाठ ब्राझीलमध्ये 13 लाख लोक कोरोनाग्रस्त असून 57,000हून अधिक जण मरण पावले आहेत. रशियातही आतापर्यंत 9,000 जणांचा मृत्यू झाला आहे. चीननं राजधानी बीजिंग परिसरात कठोर लॉकडाऊन लागू केला आहे. राज्यात काल 4,878 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 1,74,761 झाली आहे. सध्या राज्यात 75,979 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात काल 245 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यापैकी 95 मृत्यू मागील 48 तासातले तर 150 मृत्यू त्यामागील कालावधीतले आहेत. राज्यातल्या कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची एकूण संख्या आता 7,855 झाली आहे. राज्यातला आजपर्यंतचा मृत्यूदर 4.49% इतका आहे. राज्यात काल 1,951 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 90,911 झाली आहे. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 52.2% झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. राज्यात 5,78,003 लोक गृहविलगीकरणात आहेत तर 38,866 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. मुंबईत काल 893 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 77,658 झाली आहे. मुंबईत काल 36 मृत्यूंचीही नोंद झाली असून मुंबईतल्या एकूण मृत्यूंची संख्या 4,556 झाली आहे. ठाणे महानगर क्षेत्रात पूर्णतः लॉकडाऊन करण्यासंदर्भात काल आदेश जारी करण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळून उद्यापासून 12 जुलैपर्यंत पूर्णतः टाळेबंदी असेल, असं ठाणे महानगरपालिकेनं काल जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे. सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक बाबींच्या खरेदीसाठी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यासाठी या काळात प्रतिबंध आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातही उद्यापासून 12 जुलै दरम्यान तर मीरा भाईंदरमध्ये उद्यापासून 10 जुलै दरम्यान कडक टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्यापासून 8 जुलैपर्यंत पुन्हा टाळेबंदी जाहीर केली आहे. अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी यांनी दिले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातही 8 जुलैपर्यंत टाळेबंदीचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी काल जारी केले. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी जिल्ह्याच्या सीमा या कालावधीत बंद असतील. नागपूर मध्यवर्ती कारागृहातल्या एका अधिकाऱ्यासह 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. कारागृहातले कैदी सुरक्षित आहेत. एकाही कैद्याला कोरोनाची लागण झालेली नाही, असं कारागृह प्रशासनानं कळवलं आहे. या कारागृहात 1 मे पासून टाळेबंदी करण्यात आली होती. याशिवाय संसर्ग रोखण्यासाठी 2 गटांमार्फत उपाययोजनांचं व्यवस्थापनही केलं होतं. आता कारागृहातल्या अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानं तिथं अधिक खबरदारी घेतली जात आहे. मुंबईतल्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे सेवेचा लाभ आता केंद्र सरकारच्या अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना घेता येणार आहे. यासोबत दोन्ही मार्गांवर आणखी फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी काल ट्विटरवरून दिली. अत्यावश्यक सेवा आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रत्येकी 350 फेऱ्या धावणार आहेत. या फेऱ्या आजपासून सुरू झाल्या. केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारे सरकारी कर्मचारी, प्राप्तिकर, वस्तू आणि सेवा कर, कस्टम, टपाल कर्मचारी, राष्ट्रीयकृत बँका, मुंबई पोर्ट ट्रस्ट इथले कर्मचारी तसंच न्यायालय, संरक्षण विभाग आणि राजभवन इथं कार्यरत कर्मचाऱ्यांसाठीच ही उपनगरीय रेल्वे सेवा सुरू आहे.
संबंधित प्रवाशांनी स्वतःचं ओळखपत्र दाखवल्यावर त्यांना रेल्वे स्थानक परिसरात प्रवेश मिळेल. त्यांना योग्य तिकीटं अथवा पास घेऊन प्रवास करता येईल. इतर नागरिकांसाठी मात्र रेल्वे सेवा अजूनही सुरू झालेली नाही. रेल्वे प्रवाशांना मास्क घालण्यासह परस्परांपासून सुरक्षित अंतर ठेवून प्रवास करण्याचं बंधन कायम असणार आहे. राज्यातल्या वीज ग्राहकांनी आपलं संपूर्ण वीज देयक एकरकमी भरलं तर त्यावर 2% सूट दिली जाईल असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. टाळेबंदीच्या काळात नागरिक घरात असल्यानं विजेचा वापर वाढला असल्याचं सांगत वीज देयकं वाढीव पाठवलेली नाहीत असं ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केलं. टाळेबंदीच्या काळात मार्गदर्शक तत्वानुसार मीटर रिडिंग बंद केलं होतं. त्यानंतर वीज देयकाबाबत काही गैरसमज झाले असं ते म्हणाले. वीज देयकं भरण्यासाठी 3 हप्त्यांची सवलत दिली आहे. ग्राहकांना जितकी शक्य होईल तितकी मदत केली जात असून ग्राहकांचं समाधान करणं हे ऊर्जा विभागाचं काम आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण केलं जाईल अशी ग्वाहीही नितीन राऊत यांनी यावेळी दिली. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते आज पहाटे पंढरपूर इथं महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला कोरोनामुक्त कर आणि बळीराजाला सुख समाधान मिळू दे, त्यांच्या आयुष्यात भरभराट येऊ दे असं साकडं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विठ्ठलाच्या चरणी घातलं. वानाचे वारकरी ठरलेले अहमदनगर जिल्ह्यातले विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि त्यांच्या पत्नी अनुसया बढे या देखील महापूजित. राज्यातला शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला माऊलींच्या दर्शनाला आलो असल्याची भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजेनंतर व्यक्त केली. राज्यातल्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला बळ द्यावं असं साकडं विठ्ठलाकडे घातल्याचं त्यांनी सांगितलं. पंढरपूरच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करू, त्यासाठी विकास प्रकल्पांना मंजुरी दिली जाईल, त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावेत असंही त्यांनी सांगितलं. मी इथे आलेलो आहे ते केवळ महाराष्ट्राच्या वतीनेच नव्हे तर संपूर्ण असं म्हणा विश्वाच्या वतीने माऊलीच्या चरणी साकडं घालायला आलेलं आहे आणि साकडं घातलेलं आहे. की लवकरात लवकर नव्हे, माझी तर इच्छा आहे, आज आषाढी आहे, आजपासूनच कोरोनाचं संकट नष्ट हो आणि संपूर्ण जगाला पुन्हा एकदा आनंदी, मोकळं आणि निरोगी जीवन जगण्याचं भाग्य प्राप्त हो अशी माझी विठुरायाच्या चरणी मी साकडं घातलेलं आहे, मातेच्या चरणी साकडं घातलेलं आहे. वारकरी संप्रदायानं शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभारही मानले. यावेळी पंढरपूर नगर परिषदेला राज्य शासनाच्या वतीनं 5 कोटी रुपयाचा अनुदानाचा धनादेशही देण्यात आला. या महापूजेला सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या जालना इथल्या श्री आनंदी स्वामी यांचा पालखी सोहळा आज पहाटे 4 वाजता संपन्न झाला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या परवानगीनं आणि परस्परांपासून सुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळूनच पहाटे 3 वाजता पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. पालखी सोहळ्याला मोजकेच भक्तगण उपस्थित होते. तसंच मंदिर प्रशासनानंही योग्य खबरदारी घेतली होती. नागरिकांनीही आरोग्यविषयक सुरक्षेचे सर्व नियम पाळत पालखीचं दुरून दर्शन घेत प्रशासनाला सहकार्य केलं. अकोला जिल्ह्यातल्या वडाळी देशमुख इथल्या अनिल अंबादास काळे या कलाकारानं विठ्ठलाची मोठी रांगोळी रेखाटली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावकरी पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यानं विठ्ठलाचं दर्शन गावातच व्हावं या उद्देशानं ही रांगोळी काढली. विठ्ठलाच्या रांगोळीसोबतच कोरोना विरोधात लढा देणारे डॉक्टर, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी यांचीही रांगोळी काढून काळे यांनी आषाढीनिमित्त त्यांना मानवंदना दिली आहे. ही आकर्षक आणि सुरेख रांगोळी काढण्यासाठी त्यांना सलग 5 तास लागले. आज आषाढी एकादशीमुळे विचार करून सुद्धा आपण पंढरपूरला जाऊ शकत नाही. पंढरीचे दर्शन आपल्याच गावात व्हावे या उद्देशाने मी विठ्ठलाची रांगोळी रेखाटलेली आहे. सध्याची स्थिती पाहता आपले देवदूत, डॉक्टर, पोलीस कर्मचारी व सफाई कामगार यांचे चित्र रांगोळीमध्ये रेखाटलेले आहे. हे रांगोळी रेखाटताना मला फार आनंद झाला. आपणास एकच सांगू इच्छितो, घरी राहा, सुरक्षित राहा. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची आज 107वी जयंती.
राज्याचं सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नाईक यांची जयंती राज्यात कृषी दिन म्हणूनही साजरी केली जाते. यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद तालुक्यातल्या गहुली या खेड्यात 1 जुलै 1913 रोजी वसंतराव नाईक यांचा जन्म झाला. नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयातून BA झाल्यानंतर 1940 मध्ये LLBची पदवी त्यांनी संपादन केली. 1952 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडून आले आणि रविशंकर शुक्ल यांच्या मंत्रिमंडळात उपमंत्री झाले. द्विभाषी राज्यात कृषी मंत्री तर महाराष्ट्रात महसूल मंत्रीपदाचा कार्यभार त्यांनी यशस्वीरित्या सांभाळला. महसूल मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी जमीन सुधारणा कायदा संमत करून घेत सुमारे 1 लाख कुळांना 10,000 हेक्टर जमिनीची मालकी मिळवून दिली. राज्याचं कृषी क्षेत्र आणि शेतकरी यांच्या विकासावर त्यांनी विशेष भर दिला. 1972च्या दुष्काळात त्यांनी कृषी क्षेत्रात हरित क्रांती आणली. त्याच काळात रोजगार हमी योजनेसारखी आदर्श व्यवस्था निर्माण करून दुष्काळात होरपळणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांमध्ये नवी उमेद निर्माण केली. शेतीबरोबरच शेतीला पूरक व्यवसायांनाही त्यांनी चालना दिली. कापूस एकाधिकार योजनेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांची अडते दलालांपासून मुक्तता करत त्यांना आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न केला. त्यांचं कृषी क्षेत्रातलं हे अतुलनीय आणि भरीव कार्य म्हणूनच महाराष्ट्राच्या ते सदैव स्मरणात राहतील. सलग 11 वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवणारे नाईक आपल्या अजोड कामगिरीमुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या कायम स्मरणात राहतील. आजच्या कृषी दिनानिमित्त राज्यात कृषी संजीवनी सप्ताह साजरा केला जात आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं यासाठी या सप्ताहात पिकाची उत्पादकता, गुणवत्ता आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढ ही त्रिसूत्री वापरली जाणार आहे. कृषी संबंधित विविध योजना, कार्यपद्धती पुस्तिका आणि इतर प्रचार साहित्याचं प्रकाशनही या सप्ताहात केलं जाणार आहे. नाशिकमध्ये कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते या सप्ताहाचं उद्घाटन झालं. परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठातही कृषी दिन साजरा करण्यात आला. जिल्ह्यातल्या कृषी संजीवनी सप्ताहाचं उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण यांच्या हस्ते झालं. कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त विद्यापीठातले शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणार आहेत. केंद्र शासनानं रब्बी हंगामातल्या धान खरेदीला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली यांसारख्या जिल्ह्यात शासकीय धान खरेदी केंद्रांवर प्रशासनाकडून 30 जूनपर्यंत धान खरेदी केली जाणार होती. मात्र विदर्भात उन्हाळी धान पिकाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यानं अनेक शेतकऱ्यांचं धान अद्यापही त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडून त्याचं आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी धान खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी करत असून भुजबळ यांनीही या संदर्भात केंद्राकडे पाठपुरावा केला होता. केंद्र शासनाच्या विकेंद्रित खरेदी योजनेअंतर्गत राज्यातल्या रब्बी हंगामातल्या गव्हाच्या खरेदीला 1 महिना मुदतवाढ देण्याचा राज्य शासनानं केलेल्या मागणीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल रायगड जिल्ह्यात अलिबाग इथं निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. कोकणात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारनं केलेली भरपाईची घोषणा अतिशय तुटपुंजी आहे. काही ठिकाणचे पंचनामे अजूनही अपूर्ण आहेत. नुकसान भरपाई देतानाचे निकष चुकीचे आहेत असं ते म्हणाले. चक्रीवादळग्रस्तांना तातडीनं नुकसान भरपाई द्या अशी मागणीही त्यांनी केली. काही जणांचं किरकोळ नुकसान झालेलं असतानाही त्यांना लाखो रुपयांची मदत दिली जात आहे, तर काहींना जास्त नुकसान झालेलं असूनही कमी मदत दिली जात असल्याचं ते म्हणाले. जनतेच्या पैशांचा अपव्यय होता कामा नये असंही ते म्हणाले. फलोत्पादनासाठी बी बियाणं, रोपं सरकारनं मोफत द्यावीत अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी दरेकर यांनी जिल्ह्यातल्या कोरोना नियंत्रणाबाबतही माहिती घेतली. जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यात सोपोर इथं दहशतवाद्यांबरोबर आज झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा 1 जवान शहीद झाला, तर 1 स्थानिक नागरिकही मृत्युमुखी पडला. या चकमकीत निमलष्करी दलाचे 3 जवान आणि इतर 2 जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकावर हल्ला करून गोळीबार सुरू केला. या हल्ल्यानंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. तमिळनाडूतल्या नेवेली प्रकल्पाच्या बॉयलरमध्ये आज झालेल्या स्फोटात 5 जण मरण पावले, तर 17 जण जखमी झाले आहेत. स्फोटाचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही. बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. 15 लाख नागरिक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. पुराचा सर्वात जास्त फटका इथल्या बारपेट जिल्ह्याला बसला असून इथले जवळजवळ 5.25 लाख नागरिक पुरामुळे प्रभावित झाले आहेत.
पूरग्रस्त भागातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कडून पूरग्रस्त भागात बचाव कार्य सुरू आहे. राज्यातल्या आतापर्यंत 25,000पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून इथल्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानालाही पुराचा फटका बसला आहे. नागपुरात काल रात्री जोरदार पाऊस झाला. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं. परभणी जिल्ह्यातही रात्री जोरदार पाऊस झाला. पूर्णा मंडळात सर्वाधिक 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कोल्हापूर जिल्ह्यातही आठवडाभराच्या विश्रांतीनंतर काल पावसानं जोरदार हजेरी लावली. कोल्हापूर शहरासह गगनबावडा, शिरोळ या तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला. हा पाऊस खरीप पिकांसाठी उपयुक्त असल्यानं शेतकरी सुखावला आहे. येत्या 24 तासात राज्यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याच काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहील असा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी @DD सह्याद्री न्यूज या ट्विटर हँडललाही जरूर फॉलो करा. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा. देशातल्या 80 कोटी जनतेला मोफत अन्नधान्य वितरण करणार. कोविड-19चा संसर्ग वाढू नये यासाठी जनतेनं रोजच्या जीवनात अधिक खबरदारी घेण्याचं पंतप्रधानांचं नागरिकांना आवाहन. कोविड-19 वरच्या लस मोहीम नियोजनाचा पंतप्रधानांनी घेतला आढावा. लस माफक दरात सर्वांना उपलब्ध व्हावी यावर भर देणार. राज्यात काल 4,878 नव्या रुग्णांची नोंद, तर 1,951 जण कोरोनामुक्त. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळून 2 ते 12 जुलैपर्यंत पूर्णतः टाळेबंदी घोषित. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातही 8 जुलैपर्यंत पुन्हा टाळेबंदी कायम. मुंबईतल्या उपनगरी रेल्वेच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ. अत्यावश्यक सेवेतल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना देखील घेता येणार लाभ. वीज देयकं वाढीव नाहीत, मात्र एकरकमी भरणा केल्यास 2% सूट देणार. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली विठ्ठलाची शासकीय पूजा. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला कोरोनामुक्त करण्याचं घातलं साकडं. आणि जम्मू काश्मीरातल्या सोपोर इथं दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा 1 जवान शहीद, तर एका स्थानिक नागरिकाचाही मृत्यू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.